देशामध्ये लॉकडाऊन लावण्याचा कोणताही विचार नाही। लॉकडाऊन संदर्भात पसरणाऱ्या फेक न्यूजवर केंद्र सरकारचं स्पष्टीकरण। लोकांनी घाबरून न जाण्याचं आवाहन। अमेरिकेकडून युद्धाला आणखी 10 दिवसांचा विराम। इराणचे ऊर्जा प्रकल्प नष्ट करणं अमेरिकन आणखी पुढे ढकललं। इराणसोबत चांगली चर्चा सुरू। डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा। पंतप्रधान नरेंद्र मोदींची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बैठक घेऊन संवाद। आखाती देशामधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या तयारीचा आढावा घेणार। देशामध्ये सध्या 60 दिवस पुरेल इतका इंधन साठा। देशामध्ये इंधन टंचाई नसून एलपीजीचा पुरवठा देखील सुरळीत। केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाची माहिती। इंधन तुटवड्याचा परिणाम। कोल्हापूरमध्ये 20 तर संभाजीनगर शहरातील 10 पेट्रोल पंप बंद। इंधनाचा पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे पंप बंद करण्याची वेळ। व्हायरल व्हिडिओवरून मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ। आठवड्याभरात मंत्रिपद जाण्याची शक्यता। झिरवाळांमुळे सरकारची प्रतिमा खराब होत असल्याची भावना। रुपाली चाकणकरांविरोधात सुषमा अंधारे आणि रुपाली ठोंबरे आक्रमक। खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांना सह आरोपी करून अटक करण्याची मागणी। अशोक खरातच्या नाशिकमधील ओकस कार्यालयामध्ये सलग दुसऱ्या दिवशी एसआयटीची धडक। फॉरेन्सिक टीमसह एसआयटी पथकाची झाडाझडती। आज कोणते धागेदोरी हाती लागणार हे पाहणं महत्त्वाचं। अशोक खरातच्या एसआयटी चौकशीमध्ये उलट्या बोंबा। महिलांसोबतचं कृत्य विधीचा भाग। कुणावरही जबरदस्ती केली नाही। खरातचा संतापजनक दावा। अशोक खरात आता ईडीसह कस्टमच्याही रडारवर। कोट्यावधींच्या व्यवहारांची कागदपत्र ईडीकडे पाठवण्याची तयारी। 21 विदेश दौरे आणि विदेशी चलन व्यवहारांची सखोल चौकशी होणार। शिकूया एआयची क्रांती। चला करूया MSCIT।